ज्या काँग्रेसने 2019ला मला विधानसभेत तिकीट देऊन आमदार झालो आणि ते 5 वर्ष मी जनता जनार्दनाची सेवा केली आणि चांगल्यापणे सेवा केल्यानंतर 2024ला तिकीट भेटलं आणि तिकीटमधील काही स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला धगाबट्टा दिल्यानं या ठिकाणी माझी हार झाली आणि त्या हारला मी कुठंतरी नवीन काहीतरी करायला पाहिजे. कार्यकर्त्या 60,000 मतदान पडलं होतं आणि मी 2007ला राष्ट्रवादीचा उपसभापती होतो. 2007 ते 2019पर्यंत तिकीट भेटेपर्यंत राष्ट्रवादी होतो. त्यामुळे मी स्वर्गही घर वापसी जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्या ठिकाणी कार्यकर्त्याचे सगळ्याचे एक कामं चांगल्या प्रकारचे होतील. त्याकरता मी आज राजाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या नांदेडमधील यांच्या हाजरीत सर्वांना मला माझ्या सर्व चिंतकांना, माझ्या कार्यकर्त्यांना होम गार्डनमध्ये ते प्रवेश देण्यार्थ आम्ही प्रवेश घेणार आहोत. स्थानिक असं काही झालं नव्हतं. असं कोणाचंही तिकीट असं उशिरा झालं नव्हतं. हे फक्त राजकारण खेळलं गेलं. 6 महिन्यापासून माझ्यासंग राजकारण खेळलं गेल्यामुळं मी हा निर्णय घेतला. नाही, मी काँग्रेसमध्ये तेव्हा आमदार होतो. भाजपाचा विशेष नाही, काही भाजपामध्ये काही नाही. भाजपाची विचारसरणी वेगळी, माझी विचारसरणी वेगळी आणि त्या विचारसरणी आपण मी वागतो. माझ्यासोबत सरपंच, माजी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि जे बी माझ्याजवळ आज 2007 ते 2019पर्यंत राष्ट्रवादीमध्ये केलेले कार्यकर्ते सर्व आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. आणि इथून आता मुस्लिम नगरसेवक जे काही त्याच्या विचारपूस कराल आणि ते बी येतील. आणि आज तुमच्या माध्यमातून हे सगळ्याला सांगतो, अजितदादाचे विचार, माझे विचार सर्व कार्यकर्त्यांना सांगतो. ज्यांनाही मी प्रत्यक्ष बोलणारच आहे, विचारलंच आहे आणि त्यांना कोणी विचारलं असेल, विचार भेटलं नसेल, त्यांना एवढीच माझी, ज्यांना अजितदादाच्या नेतृत्वावर, माझ्या नेतृत्वावर ज्यांना प्रवेश करायचा आहे त्यांनी आपल्या नावाची नोंदणी करावं असं या ठिकाणी आवाहन करतो.